नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी खेमराज चामोर शिकत तुमचं सर्वांचं फेसबुक सुपर कोचिंग मध्ये स्वागत करतोय. आज आपण परत एक GS3 मधील इकॉनॉमिक्स आहे आणि त्यामध्ये काय तर पॉप्युलेशनचा जो भाग आहे त्या रिलेटेड अजून एक करंट अफेअर्स ओरिएंटेड टॉपिक आहे तो कव्हर करणार आहोत. फार इम्पॉर्टंट आहे कारण आंध्र प्रदेशने केले काय की तिथं जी असणारी टोटल फर्टिलिटी रेट आहे, आपण डिटेल समजून घेऊ की टोटल फर्टिलिटी रेट काय आहे. ज्यामुळे काय तर टोटल फर्टिलिटी रेट आहे, ज्याला मी शॉर्टकटमध्ये TFR म्हणणार. तर TFR आहे ना, तो कमी होत आहे. यामुळे होणार काय की तिची लोकसंख्या आहे ती कमी होत आहे. आता एक लक्षात ठेवा की कोणत्याही देशाची किंवा राज्याची लोकसंख्या खरं पाहिलं तर त्याची ऍसेट आहे, बरोबर. पण ते ऍसेट तेव्हा आहे जेव्हा ते काम करणारी आहे. पण जर तेच ऍसेट जर अशी असेल, अशीच लोकसंख्या असेल जे दुसऱ्यांवर डिपेंडंट आहे, म्हणजेच जे वयाने जास्त आहेत, जे म्हातारे आहेत, जे ओल्ड एज आहेत किंवा अगदी लहान आहेत, तर ते जे काम करणारे असतील त्यांवर डिपेंडेंट असेल आणि ती संख्या कमी असायला पाहिजे. ऍसेट कधी असणार जर ते काम करणारी संख्या जास्त असेल तर. पण ज्या वेळेस TFR कमी होतो तर ही सिच्युएशन उलट होते, म्हणजे जी ओल्ड एजची संख्या आहे ना ती वाढत जाते आणि आंध्र प्रदेश सोबत हे असंच काहीसं होत आहे. आणि म्हणून आंध्र प्रदेशने आता काय केलंय, तुम्हाला असं वाटेल की लोकसंख्या कमीच असायला पाहिजे, कमी असायला पाहिजे. नाही, तसं नाहीये. यासाठी मी ऑलरेडी अजून एक मुद्दा कव्हर केलाय ह्या 3-4 दिवसाआधीच. चीनचा मुद्दा सिमिलर पॅटर्नवर कव्हर केलाय. फार इंटरेस्टिंग आहे. बघ काय झालंय, आता आंध्र प्रदेशने काय केलंय की तिची लोकसंख्या कमी होत आहे आणि म्हणून तिचे जे CM आहेत त्यांना आता टेन्शन आलंय की पुढे जाऊन आंध्र प्रदेशच्या इकॉनॉमीचं काय होणार म्हणून. आणि म्हणून त्यांनी एक निर्णय घेतला की जर बाळाला जन्म घातलं तर 25,000 रुपये त्या कपलला मिळेल म्हणून. पण असे फंडे खरंच काम करतात का? आणि मी तुम्हाला आज द कंप्लीट डेटा देणार आहे, त्यामुळे पूर्ण व्हिडिओ पहा. यात हे असे जे फंडे आहेत ना, हे खरंच काम करतात की नाही करत हे तुमच्या क्लिअर लक्षात येईल. आणि खरं काय सोल्युशन असायला पाहिजे ना, हे पण आज थोडंफार आपण डिस्कस करू. आणि सिमिलर तुम्हाला काय वाटतं ना ते पण सांगा. मी पण माझ्या बाजूने एक फंडा सांगतो, थोडासा फनी वाटेल. पण पण मला असं वाटतं की एक आयडिया ना ती तुम्हाला यायला पाहिजे की असं शॉर्ट टर्मचा काहीतरी 20-25,000 रुपये दिलेत आणि शॉर्ट टर्मचा विचार केला आणि मला नाही वाटत की त्यामुळे जे कपल्स आहे त्यांची मानसिकता बदलेल म्हणून. मला वाटतं की असं कुठेतरी इकोसिस्टम आहे ती बदलायला पाहिजे. जी मानसिकता आहे ती बदलण्याची गरज आहे. तर काय तर कपल्स आहे ते जास्त मुलांना जन्म घालतील, बरोबर. तर आज आपण डेटा आहे ना पूर्ण डिस्कस करणार आहोत. डेटामध्ये आंध्र प्रदेशचा हा निर्णय का चुकीचा आहे हे तुमच्या क्लिअर लक्षात येईल, कारण भारतातीलच काही राज्य आहेत सिमिलर, त्यांनी सुद्धा असेच निर्णय या आधी पण घेतलेत. काही इतर देश आहेत त्यांनी पण असेच निर्णय घेतले. इवन चीनने टोकाचा निर्णय घेतलाय, म्हणजे लोकसंख्या कमी करण्यासाठी एकच मुलगा असायला पाहिजे, अदरवाईज तुम्हाला काहीतरी पेनल्टी लागेल, एवढं स्ट्रिक्ट नियम त्यावेळेस बनवण्यात आलं. त्यानंतर आता लोकसंख्या वाढवण्यासाठी तिथं कंडोमर टॅक्स वाढवलंय, ज्यामुळे काय होणार की कंडोम महाग होणार आणि कपस ते घेणार नाही. असे निर्णय तिथे घेण्यात आले. एवढंच नाही तर अजून एक फनी निर्णय घेण्यात आलाय चीनमध्ये की कॉलेजमध्ये, करिक्युलम मध्ये, अकॅडमिक मध्ये डेटिंगचे धडे आहेत. आणि हा व्हिडिओ मी ऑलरेडी कव्हर केलाय आणि तिथं पण बराचसा डेटा मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे. नक्की तो मॉडेल पण समजून घ्या काय आहे. मी परत सांगतोय की कम्प्लिटली एक्झाम ओरिएंटेड आहे. तर आजचा मुद्दा काय, कारण हॉट टॉपिक आहे, करंट मध्ये आहे, GS3 चा भाग आहे. नक्की आंध्र प्रदेशने जे केलेलं आहे की लोकसंख्या वाढीसाठी, हा बघा, आंध्र प्रदेशच्या लोकसंख्या वाढीच्या योजनेचे सखोल विश्लेषण आणि जागतिक वास्तव सुद्धा काय तर आपण आज कव्हर करणार आहोत. तुमच्या क्लिअर लक्षात येईल. बघा, डेटा वन बाय वन आपण समजून घेऊ. पण त्याआधी जसं मी तुम्हाला म्हटलं की एक जी टेक्निकल इथं डेफिनेशन आहे ती म्हणजेच काय की एक रूल आहे. रूल काय तर 2.1 चा रूल म्हणजेच काय की जो टोटल फर्टिलिटी रेट आहे. आता मला सांगा की जेवढी लोकसंख्या आहे ती लोकसंख्या वाढेल किंवा कमी होईल कशावर डिसाईड होईल, तर ती होणार टोटल फर्टिलिटी रेट. म्हणजे एक कपल ऑन एन ऍव्हरेज त्यांच्या आयुष्यात किती बाळांना जन्म देत आहे. आता कपल म्हटलं तर नवरा बायको दोघ जण आले आणि जर ती लोकसंख्या त्या देशाची, त्या राज्याची जर तशीच जर ठेवायची असेल, जेवढी आहे तेवढीच जर ठेवायची असेल, तर या कपलने 2 बाळांना जन्म द्यायला पाहिजे. कारण हे मेल्यानंतर हे दोघ जण तर राहतील, लोकसंख्या तेवढीच राहील. त्यामुळे आयडियली टोटल फर्टिलिटी रेट हा लोकसंख्या कॉन्स्टंट ठेवण्यासाठी 2 असायला पाहिजे. पण तो 2 कन्सिडर न करता 2.1 कन्सिडर केला जातो. कारण काय, कारण काही मुले दगावू पण शकतात ना. त्यामुळे 0.1 हा एक बफर म्हणून काम करतो. ठीक आहे. त्यामुळे
जर लोकसंख्या कॉन्स्टंट जर ठेवायची आहे तर टोटल फर्टिलिटी रेट किती असायला पाहिजे, तर TFR असायला पाहिजे, राईट. पण हा इथं तेच दिलंय की 0.1 काय तर बफर आहे. आणि ज्या वेळेस यापेक्षा कमी होतो ना हा टोटल फर्टिलिटी रेट, समजून घ्या की लोकसंख्या काय तर कमी होणार आहे. आणि अजून एक लक्षात ठेवा की लोकसंख्या बाबतीत आपण फार निगेटिव्ह आहोत का, कारण भारत तर टॉपला आहे, सर्वात जास्त लोकसंख्या. पण एक ना ऑगस्ट कॉम्टे यांनी एक हे सांगितलंय की डेमोग्राफी इज द डेस्टिनी, लोकसंख्या हीच काय तर नियती आहे. एखादी देश कसा असेल काय असेल, तो किती प्रोग्रेस करणार आहे हे सर्व काय तर त्या देशाच्या डेमोग्राफीवर डिपेंड करतात, राईट. खाली एक सेंटेन्स तुम्हाला दिसत नसेल बट मी तुम्हाला वाचून दाखवतोय. जर TFR 2.1 पेक्षा कमी असेल तर लोकसंख्येत काय तर घट होतं, जे मी ऑलरेडी तुम्हाला एक्सप्लेन केलंय, करेक्ट. आता बघा वन बाय वन एक 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 डेटा समजून घेऊ आपण. भारताचा डेटा, काही राज्यांचा डेटा आणि इतर देशांचा सुद्धा काही डेटा आहे ना तो समजून घेऊ. जसा देश विकसित होतो तसा जन्मदर आणि मृत्यूदर काय तर दोन्हीही कमी होतात. कारण आधी बघा, हे मी तुम्हाला आधी पण म्हटलंय की तुमचे आजी आजोबा असतील ना, मोस्ट ऑफ द कोणाकडे कबड्डीची टीम आहे, कोणाकडे क्रिकेटची टीम आहे, मोस्ट ऑफ द. का, कारण त्यावेळेस बाळ जन्मात झाल्यानंतर तो जगेल की तो दगावेल याची गॅरंटी नव्हती. दुसरं काय की कॉन्ट्रासेप्टिव्ह वगैरे आहेत ना त्याची सोय त्यावेळेस तेवढी नव्हती. त्यामुळे हे ऑब्व्हियस आहे. पण आता झालं काय की टेक्नॉलॉजी आहे किंवा हेल्थ सेक्टरमध्ये खूप चांगले डेव्हलपमेंट झालेत. अँटीबायोटिक्सचा तर खूप मोठा रोल आहे, त्यामुळे मृत्यू दर आहे तो आपल्याला काय तर फार कमी आता करता आलाय, राईट. पण त्यासोबतच जर मृत्यूदर कमी झालाय पण जन्मदर कमी नाही झाला तर लोकसंख्या भयानक वाढेल. आणि भारतामध्ये मधल्या पिरियडमध्ये तसंच काहीच झालं. पण आता काय झालं की जन्मास घालण्यासाठी बरेचसे कपल हे ज्याला आपण म्हणू की तयारच नाही आहेत किंवा खूपच खूप काहीतरी एक करतील आणि काही मॅक्स टू मॅक्स दोन करतील पण दोनच्या पुढे नाही, बरोबर. भारताचा जन्मदर वेगाने कमी होतोय आणि मृत्यूदर काय तर तो आता स्थिर आहे. यामुळे काय होणार बघा, डेथ रेट जो आहे तो काय तर तो स्थिर आहे. का, कारण जे नॅचरल डेथ होत आहे ते तर होणारच आहे आणि काही काय तर कोणत्या रोगामुळे वगैरे झाले तर झाले, ते पण काय तर तो जो मृत्यूदर आहे आता बराचसा हेल्थमध्ये चांगली डेव्हलपमेंट झाली त्यामुळे काय तर ती पण संख्या आपल्याला कमी करता आली. म्हणजे मोस्ट ऑफ द जे मृत्यू होणार ते डेथ रेट नॅचरल डेथमुळे. पण जो बर्थ रेट होता आधी जेवढे जन्मास घालत होते ते आता काय तर हळूहळू हळू कमी होत चालले. आता यामुळे होणार काय, थोडंसं विचार करा की आज भारताची जी डेमोग्राफिक डिव्हिडंड आहे ना ते खूप चांगले आहे. म्हणजेच भारतामध्ये असं म्हणू आपण की यंग कंट्री आहे, कारण काय सर्वात जास्त जे कमवणारे आहेत ना, काम करू शकणारे आहेत आणि 2 रुपये कमवू शकतात अशी सगळ्यात जास्त लोकसंख्या भारतात आहे, त्यामुळे सर्वात जास्त यंग आहे. हा, जर त्यांकडे जर काम आहे तर ते भारताचे ऍसेट झालेत. हा, हे आपलं थोडंसं आपण हे म्हणता येईल की एक निगेटिव्ह बाब इथं आहे की भारतामध्ये बेरोजगारी पण तेवढीच जास्त आहे. पण विचार करा की जर त्यांकडे जर काम जर असेल त्यांच्या हातात तर भारताची इकॉनॉमी स्काय रॉकेट करेल, बरोबर. आणि हेच आपला प्रयत्न असायला पाहिजे. पण आता होणार काय की जर असं जर झालं, डेथ रेट तर आहे तेवढेच, मरणारे तर तेवढेच आहेत, पण आता मृत्यू सॉरी जन्मदर काय तर तो कमी होत आहे. म्हणजे इथून जन्मास येणारे कमी होत आहेत. मग कालांतराने होणार काय, इथून काही 30-40 वर्षानंतर आज जर कमी जन्मास आले तर 30-40 वर्षानंतर जे कमवणारे असतील ते कमी असणार आहे आणि जे आज कमवणारे आहेत ते उद्या जाऊन म्हातारे होतील. म्हणजे उद्या जाऊन म्हाताऱ्यांची संख्या जास्त असेल आणि कमवणाऱ्यांची कमी असेल. ही परिस्थिती फार वाईट असणार आहे भारतासाठी आणि हीच चिंता बऱ्याच देशांना लागलेली आहे. इव्हन चीन पण आहे आणि भारतामध्ये सुद्धा काही राज्य आहेत, त्यामध्ये काय तर आंध्र प्रदेश म्हणून एवढा टोकाचा निर्णय आहे आता आंध्र प्रदेशमध्ये घेण्यात आलाय. आंध्र प्रदेशमध्ये बघा, एक आपण लेवल तर पाहिली की सर्व्हायव्हल लाईन किती आहे की 2.1, जर तेवढीच लोकसंख्या जर ठेवायची आहे, पण आंध्र प्रदेशमध्ये ही संख्या किती आहे, TFR किती आहे, फक्त 1.4. विचार करा की किती कमी झालंय. आणि म्हणून झालं काय की तिचे मुख्यमंत्री आहेत चंद्रबाबू नायडू, यांना चिंता आहे की भविष्यात काम करणाऱ्या तरुणांची संख्या काय तर झपाट्याने कमी होईल आणि आंध्र प्रदेशच्या इकॉनॉमीचं नेमकं काय होणार. कारण बघा, लो बर्थ रेट आहे तर होणार काय, वृद्धांची संख्या वाढेल काही वर्षानंतर. नेक्स्ट, कामगार वर्गात काय तर काही वर्षानंतर ती घट होणार. त्यामुळे काय होणार की हे जे वृद्ध आहेत ते काम करणाऱ्यांवर बर्डन म्हणून राहतील, करेक्ट. नेक्स्ट, पेन्शनचा, कारण जे म्हातारे होणार आहे त्यांची संख्या जास्त आहे म्हणजे पेन्शनचा बर्डन सुद्धा काय तर वाढलं. अल्टिमेटली जो परिणाम होईल तो कशावर होणार आहे, तर ऑब्व्हियस आहे इकॉनॉमीवर त्याचा परिणाम होईल, बरोबर की नाही. येस.
आणि म्हणूनच काय तर ही जी चिंता आहे ना, ही आपल्याला पाहायला मिळत आहे. आता यावर प्रस्ताव काय आहे किंवा आंध्र प्रदेशने काय प्लॅन केले, की दुसरा किंवा तिसरा मुलगा जर जन्मास घातला तर किती रुपये आहे, 25,000 रुपये आर्थिक मदत मिळणार आहे. आज आपण याचाच अनालिसिस करणार आहोत. पण प्रश्न हा आहे की पैशांच्या जोरावर काय सरकार लोकसंख्या वाढवू शकते का? खरंच तुम्ही जरी विचार करा, कारण हा व्हिडिओ पाहणारे मला नाही वाटत, काही जण मॅरिड असतील, काही जण अनमॅरिड असतील, पण सर्वजण समजदार आहे, सर्वजण 18-20 वर्षांच्या वरचे आहेत, बरोबर? तर मग खरंच विचार करा, ऍज अ कपल तुम्ही सुद्धा फक्त 25,000 रुपये मिळतात म्हणून काय दुसरा किंवा तिसरा मुलगा जन्मास घालणार का? फक्त 25,000 रुपये मिळतात म्हणून मला वाटतं की या 25,000 रुपयामध्ये ना त्या बाळाची डिलिव्हरी सुद्धा होत नाही. मुद्दा बरोबर आहे की नाही? आणि तो जन्मास घातल्याने त्याचं अख्खा आयुष्य काढायचं आहे. मग खरंच विचार करा की कशाची गरज आहे, कुठून कपल्स रेडी होतील दुसरा किंवा तिसरा बाळ जन्मास घालण्यासाठी? कधी रेडी होणार आहे? 25,000 रुपये देऊन देऊन तर होणार नाहीये. पण मला असं वाटतं, आणि तेच पुढे पण आपण डिस्कस करणार आहोत. मला असं वाटतं की एक जर इकोसिस्टम जर तयार झाली, इकोसिस्टम म्हणजेच काय, की एक श्युअरिटी मिळायला पाहिजे, की जर दुसरा किंवा तिसरा बाळ जर जन्मास घातलं तर त्या कपलची, त्या फॅमिलीची एक सिक्युरिटी म्हणू आपण, की त्यांचं आयुष्य पुढचं चांगलंच राहणार आहे म्हणून, आणि त्या बाळाचं पण पुढचं आयुष्य चांगलंच राहील, ही जर सिक्युरिटी. कारण आज एवढं जास्त धकाधकीचं जीवन आहे, जॉबची गॅरंटी नाही आहे, त्यामुळे या कंडिशनमध्ये हे सगळे, आणि महागाई तर भयानक वाढत आहे, त्यामुळे यावेळेस काय तर अशा कंडिशनमध्ये सर्वजण ह्या गोष्टी विचार करतीलच, विच इज ऑब्वियस. करेक्ट? तर आपल्याला एक इकोसिस्टम डेव्हलप करावं लागणार आहे. असे शॉर्ट टर्मचे फंडे आहेत ते तर काम करणार नाही. आणि बघा रियालिटी चेक इथे दिले. मी तुम्हाला म्हटलं ना की काही राज्यांचं आणि त्यासोबतच काही देशाचा सुद्धा आपण डेटा आहे ना तो समजून घेणार आहोत. सिक्कीमचा TFR ना हा भारतातील सर्वात कमी, म्हणजे आंध्र प्रदेश पेक्षा पण कमी. तो तर 1.4 होता, हा तर 1.1. किती बेकार हाल असेल इथं. लोकसंख्या भडाभड कमी होत असणार आहे. म्हणजे ऑन अन ऍव्हरेज असं कन्सिडर करा की एक कपल एकच बाळाला जन्म देतोय, म्हणजे अर्धीच लोकसंख्या होत चालली, अर्धीच होत आहे, बरोबर? नेक्स्ट, सिक्कीम मध्ये मग यासाठी काही इंटरव्हेन्शन करण्यात आले. काय काय करण्यात आले? जसा आंध्र प्रदेशने आता 25,000 देण्याचा प्लॅन केले ना, तसं सिक्कीममध्ये काय केलं होतं बघा. सरकारी कर्मचाऱ्यांना दुसऱ्या पाल्यासाठी वेतन वाढ, म्हणजे दुसरा जर बाळ जर झालं तर त्यांना जॉबमध्ये प्रमोशन मिळेल. नेक्स्ट, मातृत्व रजा म्हणजे मॅटर्निटी लिव्ह आपल्याला माहिती आहे की भारतामध्ये किती आहे, 6 महिन्यांची आहे. ती वाढवून थेट किती करण्यात आली, 1 वर्ष करण्यात आली सिक्कीममध्ये. सोबत पॅटर्निटी लिव्ह सुद्धा लागू करण्यात आलं. पॅटर्निटी लिव्ह तो पण प्रोव्हिजन आहे, पण हा मॅन्डेटरी नाहीये. पण इथं काय तर ते पण मॅन्डेटरी करण्यात आलं. मोफत घरगुती ज्ञानी आहे ते पण इथे देण्यात आली. ज्ञानीचे पैसे सुद्धा कोण, म्हणजे बाळाला जे दिवसभर पालन पोषण करणार, बाळाला सांभाळणार, त्याला नॅनी म्हणतात, आणि ती नॅनी सरकारकडून फ्री. नेक्स्ट, खाजगी क्षेत्रातील महिलांसाठी 1 वर्षासाठी दुसऱ्या पल्ल्याला 5,000 प्रति महिना. 1 वर्षासाठी, फक्त एकच वर्ष बरं का, आयुष्यभर नाही. 1 वर्ष 5,000 रुपये प्रति महिना द्यायचे, आणि तिसऱ्या पाल्यासाठी किती, तर 10,000. काय वाटतं की हे खरंच सक्सेस झालं असणार का? आणि एवढे सारे स्कीम्स करून, एवढे सारे काही फंडे आणून सिक्कीमची लोकसंख्येमध्ये काही बदल झाला असेल का? तिथचे जे कपल्स होते ते खरंच रेडी झाले असतील का हे सर्व ऐकून? इव्हन एवढंच नाही तर सिक्कीममध्ये अजून एक योजना आलेली होती, ती म्हणजे कोणती, तर वात्सल्य योजना. ती वात्सल्य योजनेमध्ये काय आहे, सिक्कीम सरकारने जोडप्यांसाठी 2 फ्री IVF सायकल, IVF म्हणजे ज्याला आपण इन विट्रो फर्टिलायझेशन म्हणतो ना, ज्याला आपण जनरल टर्म्स मध्ये टेस्ट ट्यूब बेबी म्हणतो ना, तर कोणाला बाळ होत नसेल ना, तर तुम्हाला 2 वेळा टेस्ट ट्यूब बेबी पण करता येईल. करेक्ट? 38 महिलांनी या योजनेत काहीतरी नोंदणी केली. अख्ख्या सिक्कीम मध्ये फक्त 38 महिलांनी काहीतरी याची नोंदणी केली. आणि झालं काय, तर खूप मोठी अपयश ठरलं. संपूर्ण अपयश. एवढ्या सवलती देऊनही सिक्कीमचा TFR वाढला नाही. सरकार आता हे धोरण का फसले यावर संशोधन करत आहे. आणि आंध्र प्रदेश काय करत आहे? आंध्र प्रदेश सुद्धा तेच करत आहे. इथं आपल्याला थोडंसं अनालिसिस करायला पाहिजे. अजून तुम्हाला डेटा दाखवतोय बघा, लक्ष द्या. हा आपल्या भारतातील झाला. आता हा बघा, हा डेटा कुठचा आहे? हा आहे काही इतर देशांचा. जसं साऊथ कोरिया, TFR 0.7 साऊथ कोरियामध्ये.
जगातील सर्वात कमी. काय करण्यात आलं तिथं मग? कॅश ग्रँट देण्यात आली, फ्री चाइल्ड केअर आहे, हाऊसिंग आहे, हे सर्व. कंटिन्यू डिक्लाइन, काही फायदा नाही. सिंगापूरमध्ये एकच आहे, बेबी बोनस देण्यात आलं. जसं आता यामध्ये आंध्र प्रदेशमध्ये बोनस देण्यात येत आहे तसा. टॅक्स एक्झम्पशन म्हणजे बाळ जर दुसरा तिसरा जर झाला तर तुम्हाला टॅक्स मध्ये काही सवलती. ठीक आहे. रिझल्ट काय? फेल झालंय. जपानमध्ये 1.3 आहे, कॅश इन्सेंटिव्ह देण्यात येत आहे, जसं आता आंध्र प्रदेशमध्ये सांगितलं तसं. रिझल्ट काय मिळालं? फेल झालंय. चीनमध्ये मी ऑलरेडी डिटेल व्हिडिओ घेतलेला आहे, नक्की पाहायचा आहे तो. व्हिडिओ सेक्शन मध्ये जा, तुम्हाला डिटेल तिथं मिळेल. आधी एकच मुलगा करायला पाहिजे अशी त्यांनी पॉलिसी केली, तिथून मग 2 वर आले आणि 2 वर आता काय तर 3 वर आले की 3 मुलं तुम्हाला जन्मात घालायचे म्हणून. काय होत आहे? बर्थ रेट तरी पण कमीच होत आहे. हंगरी 1.3 ते 1.55, 4 पेक्षा जास्त मुलांच्या मातासाठी जीवनभर शून्य कर, झिरो लाईफ टाईम टॅक्स. जो इन्कम टॅक्स आहे ना, अजिबात द्यायची गरज आहे. पण कधी 4 पेक्षा जास्त, 4+. थोडासा इथून काय तर फायदा मिळालाय, पाहायला मिळतोय आपल्याला की मायनर बंप आहे तो मिळालाय म्हणून. पण तो काही शाश्वत आहे तर नाही, त्याची काही गॅरंटी नाही. क्लिअर? यस. तर इथून एक लक्षात येत आहे की हे जे फंडे आहेत ना, हे करून काही फायदा नाहीये. आपल्याला हे हिस्ट्रीने सांगितलंय. असं का होत आहे? या ठिकाणी आपण स्वतःला विचार करायला पाहिजे की आपण जर स्वतः असतो तर नेमकं काय झालं असतं. मला नाही वाटत की मॅक्झिमम आहे ते तयार होतील. कारण एक बाळ जन्माला आलं त्याला मोठं मोठं करता करता नाकी नऊ येतं. ठीक आहे. त्यामुळे इथं कुठतरी इकोसिस्टम, कारण मानसिकता कशी चेंज होईल. मला असं वाटतं की जर, कारण मी पण एका बाळाचा पिता आहे, माझं पण बाळ आता 2.5 महिन्याचं आहे. त्यामुळे विचार करतं की का आणि कधी जन्मास घालायचं पुढचं. जर मला एक लाईफची, अख्ख्या लाईफची माझ्याकडे जर सिक्युरिटी आहे तरच हे पॉसिबल आहे. अदरवाईज अनसर्टेनिटी खूप जास्त वाढलेली आहे, महागाई, खर्च आहे तो खूप जास्त वाढलाय, लिव्हिंग स्टँडर्ड आहे तो वाढलेला आहे. त्यामुळे जनरली आपण हे प्रेफर करतो की क्वांटिटीपेक्षा क्वालिटी, की 2-3 बाळ जन्मास घालण्यापेक्षा एकच बाळ जन्मास घाला, पण त्याला आयुष्य चांगलं द्या. मुद्दा समजलाय? हे प्रॅक्टिकल तर वाटतं, पण देशाच्या दृष्टीने मग काय तर थोडंसं इम्प्रॅक्टिकल आहे. हे आपल्यासाठी प्रॅक्टिकल आहे, पण देशाच्या दृष्टीने ते इम्प्रॅक्टिकल आहे. बरोबर? असेच काही कारण इथे दिलेत की का तयार नाहीयेत पालक. 2-3 मुलं जन्मात घालण्यासाठी. एक तर बघा, अर्बनायझेशन कॉस्ट आहे तो वाढतोय, म्हणजे शहरीकरणाचा खर्च आहे ना तो वाढतोय. खूप जास्त खर्च आहे, म्हणजे शहरामध्ये जर कपल राहतोय तर खूप जास्त खर्च आहे त्यांना. नेक्स्ट, एज्युकेशन आहे तो खूप महाग झालाय. म्हणजे आज मुलगा पहिल्या वर्गात पण जात नाही, तो तर कॉन्व्हेंटमध्ये जातो, नर्सरी वर्सरी KG1 KG2 ला असतो आणि लाख रुपये त्याची फीज आहे. शहरांमधल्या कॉन्व्हेंटची म्हणतोय मी. सो जस्ट इमॅजिन की किती मोठा खर्च वाढतोय. स्ट्रक्चरल चेंज. आज एक आधी कसं व्हायचं की जनरली पुरुष आहे तोच काम करायचा, पण आज स्त्रिया पण काम करतायत. त्यामुळे करिअरला कुठतरी प्राधान्य दिल्या जात आहे. नॅनीचा आधी कल्चर तेवढा नव्हता, पण आज का वाढलाय? कारण आई आणि वडील दोघेही काम करतायत. त्यामुळे नॅनीची गरज आहेच. बरोबर? आणि कुठतरी हा जो प्राधान्य आहे ना, हा करिअरला देण्यात येतोय अजूनही जास्त. ठीक आहे. त्यामुळे आणि दुसरं अजून एक काय स्ट्रक्चर चेंज मध्ये की लेट लग्न करतात. आता मुली सुद्धा बघतोय मी की 30च्या जवळपास येऊन किंवा कोणी 30च्या पलीकडे जाऊन लग्न करतायत. आता हे त्यांचे पर्सनल रिझन असतील, आज आपण तो मुद्दा डिस्कस करणार नाही आहोत. ते चुकीचं आहे किंवा वाईट आहे ते नाही बोलायचं आपल्याला. पण दिस इज वन ऑफ द रिझन की उशिरा लग्न झाल्यामुळे बाळ जन्मास येण्यास पण प्रॉब्लेम होतात आणि मानसिकता पण तेवढी राहायला पाहिजे. बरोबर? ह्या गोष्टी आधी एक्झॅक्टली उलट होत्या ना. त्यामुळे कपल्स आहेत ते दुसरा तिसरा चौथा मुलगा जन्मास घालण्यासाठी विचार करत नव्हते तेवढे जेवढे आज करतायत. आता विचार करा की एका बाजूला कपलची मानसिकता अशी आहे आणि त्यामध्ये फक्त देत किती आहे, तर त्यामध्ये फक्त 15,000 25,000 रुपये देत आहे. म्हणजे हा कसा आहे की उंटाच्या तोंडात जिरे दिल्यासारखे आहे. बरोबर? हा. नेक्स्ट, आता यावर पर्याय काय? यावर पर्याय काय? ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं की आता काय तर आपण क्वालिटी विचार करतायत क्वांटिटी पेक्षा, म्हणजे 2-3 मुलं जन्मास घालण्यापेक्षा एकच मुलगा जन्मास घाला,
आणि त्यालाच काय तर बेस्ट लाईफ आहे, सर्वोत्तम लाईफ आहे, दर्जेदार शिक्षण आहे, चांगल्या सुविधा आहे, चांगले कपडे आहे, चांगले शिक्षण आहे, चांगलं आरोग्य आहे, ते एकालाच द्या. ही मानसिकता वाढलेली आहे. त्यापेक्षा 10 मुलांची फौज नको असे म्हणणारे आहेत. 10 मुलांची म्हणजेच की 2-3 नकोच. राईट? बघा, कोणताही रोख निधी, आणि इथून आपल्याला लक्षात येते की कोणताही असा रोख निधी आहे ना 25,000 वगैरे, किंवा याला 50,000 करा किंवा 1,00,000 करा, मला नाही वाटत की हे काम करणार आहे म्हणून. नक्की हे माझे विचार जरी असले तरी पण तुमचे पण विचार चॅटबॉक्स मध्ये कळवा. कारण आपल्याकडे हिस्ट्री मधील डेटा आहे. डेटा इज द बेस्ट वे टू डिसाइड एनिथिंग. कोणताही निर्णय घेण्यासाठी डेटाचा वापर करा, की खरंच यांनी आधी काम केले का, अशा फंडांनी काम केले का. रेअरली कुठेतरी पाहायला मिळेल की यांनी काम केले, पण मला नाही वाटत. का? कारण मानसिकताच नाही आहे, है ना. त्यामुळे ही जी हा जो बदल आहे ना, हे होणं थोडंसं अवघड वाटतंय. नेक्स्ट, मग यावर खरा उपाय काय? जसं मी तुम्हाला मगाशी म्हटलं की काय म्हणता येईल आपल्याला, की असे फक्त तात्पुरता उपाय जे शॉर्ट टर्म आहेत ते देऊन चालणार नाही. आपल्याला एक इकोसिस्टम तयार करावी लागेल. इकोसिस्टम अशी तयार करावी लागेल की एखादी पालक आहे ना, तो घाबरला नाही पाहिजे, किंवा त्यांनी विचार नाही केला पाहिजे की समोरचं माझ्या फॅमिलीचं, माझ्या मुलांचं काय होईल म्हणून. ही जर सिक्युरिटी जर कोणाकडे असेल ना, तर कदाचित तो नक्की विचार करू शकतो. ऍटलिस्ट 3 नाही पण दोघांचं तरी. बरोबर की नाही? मला वाटतं की 3 आणि 4 मुलं तर आज कोणीच विचार करत नसतील. खूप झाले 2. करेक्ट? बघा आता मग इकोसिस्टम कशी तयार करता येईल आपल्याला. एक आहे काय तर शाश्वत आणि निश्चित रजा आहे ती मिळायला पाहिजे. म्हणजे एक मुलाच्या केअरिंगसाठी आणि त्याच्या फ्युचरसाठी ह्या ज्या हे अशा सोयी ते व्हायला पाहिजे. एक इथे दिले, मला नाही वाटत एवढं काही काम करेल, पण हा आर्टिकल एका पेपर मधला आहे, त्यामध्ये हे दिलेलं आहे की शाश्वत आणि निश्चित रजा आहे, पॅरेंटल लिव्ह आहे ते मिळायला पाहिजे. कशासाठी? तर बाळाच्या वाढीसाठी वगैरे वगैरे. नेक्स्ट, फ्लेक्झिबल वर्किंग आवर्स असायला पाहिजे. अदरवाईज काय होतं की मला जर बाळ आहे, माझी वाईफ जर काम करत नाहीये, तर तिलाच पूर्ण सांभाळावं लागतं, आणि मला काय तर पूर्णपणे कामावर फोकस करावं लागतं, आणि माझं पूर्ण दुर्लक्ष होणार मग काय तर बाळाकडे. बरोबर? पण ते जर फ्लेक्झिबल आर्स असेल तर मग हे आपल्याला तसं होणार नाहीये. दोघही जण त्या बाळाची संगोपन आहे तो चांगला करू शकणार आहे. अफोर्डेबल चाइल्ड केअर आहे. हे मगाशी पण आपण पाहिलं की शिक्षण महाग होत आहे, आरोग्य महाग होत आहे, महागाई खूप जास्त वाढत आहे. त्यामुळे एक बाळ वाढवणे याचा खर्च आहे ना, तो खूप जास्त आहे. म्हणजे विचार करा की इथं जॉबची सिक्युरिटी नाही आहे, आणि पुढे येणारे जे खर्च आहे ना, ते डोंगरा एवढे आहे, पहाड एवढे आहे. आणि म्हणून बरेच जण हेच विचार करतील ना, 2 कशाला, एकच बरं आहे, किंवा 3 कशाला, 2च बरे आहेत म्हणून. आणि याचीच आपल्याला खरं तर काय तर ते एक इकोसिस्टम आहे आणि ती तयार करायला पाहिजे. म्हणजे पालकत्व आधुनिक जीवनाच्या साच्यात बसवावे लागेल आपल्याला. पैशांचे आमिष दाखवण्याने हे चालणार नाही आहे, विच इज ऑब्वियस. म्हणजेच आपल्याला एक लक्षात येत आहे की इथून आपल्याला कन्क्लुजन काय काढता येईल. आंध्र प्रदेश जे काय करत आहे हा ट्रान्झॅक्शनल मॉडेल आहे, तो तर काम करणार नाही आहे. पण आपल्याला पाहिजे काय, खरंच पाहिजे काय, तर स्ट्रक्चरल मॉडेल पाहिजे. आंध्र प्रदेश काय करताय, कॅश इन्सेंटिव्ह देत आहे, ते चुकीचं आहे. हा एक शॉर्ट टर्मचा व्ह्यू आहे. आणि दुसरं काय की हा एक मुलं विकत घेतल्यासारखाचा मुद्दा आहे की 25,000 देतो बाळ जन्मास घाला म्हणून. तेच जर आपण पाहिलं की स्ट्रक्चरल चेंज मध्ये एक आपल्याला इकोसिस्टम डेव्हलप करणे गरजेचं आहे, की कपल्सला ती एक शाश्वती मिळायला पाहिजे. आपल्याला लॉंग टर्म कसं सस्टेन करता येईल ना, याचा विचार करावा पाहिजे. दुसरं काय, सपोर्टिंग मॉडर्न पॅरेंटहुड. म्हणजे आता या नवीन जगामध्ये अशीच इकोसिस्टम तयार करा की पॅरेंटहुडला ते सपोर्ट व्हायला पाहिजे. असं नको व्हायला की अरे खूप महाग आहे शिक्षण, खूप महाग आहे आरोग्य, तर ते सपोर्ट नाही करत पॅरेंटहुडला. बरोबर? दुसरं एक मला वाटते की हे मुद्दे असे ऐकून, म्हणजे सिक्कीमचा मुद्दा झाला, आंध्र प्रदेशचा मुद्दा झाला, मला वाटते की इतर राज्यांनी पण आतापासूनच पावले उचलायला पाहिजेत. कारण आतापर्यंत आपण खूप नारा लावला हम दो हमारे दो, आता तर सध्या तर आपल्याला ते पाहायला मिळत नाही. का? कारण त्याचे रिझल्ट आपल्याला पाहायला मिळालेत की लोकसंख्या आहे ना, आता पाहिजे तेवढी वाढत नाहीये, जरी आपण टॉपला जरी असलो तरी पण. त्यामुळे इतर राज्यांनी हे आंध्र प्रदेशच्या लेवलपर्यंत किंवा सिक्कीमच्या लेवलपर्यंत यायच्या आधीच कुठतरी निर्णय घ्यायला पाहिजे.
आय होप की हा मुद्दा आहे ना तुमच्या लक्षात आलं असेल. एक फनी वे सांगतोय. तुम्हाला कसा वाटतंय हा पर्याय सांगा. कारण आपल्याला शेवटी इकोसिस्टम डेव्हलप करायची आहे. आपल्याला इन्कमची सिक्युरिटी पाहिजे. इमॅजिन करा की असंच सॉरी इमॅजिन करा की असंच महाराष्ट्रामध्ये सुद्धा काय तर अशीच कंडिशन आहे. तिथं पण महाराष्ट्रामध्ये पण लोकसंख्या कमी होत आहे. त्यामुळे पुढे जाऊन जे म्हातारे असणार त्यांचा बर्डन जे कमवणार आहे त्यावर वाढेल. आणि ऑब्विस आहे की गव्हर्नमेंट सुद्धा काय करेल तर मग लोकसंख्या वाढण्यासाठी असे 25,000 किंवा 50,000 रुपये देणं काय तर गव्हर्नमेंट एक स्कीम आहे ती सुरू केली. पण याचा काही परिणाम होणार नाही. पण जर गव्हर्नमेंटने हे म्हटलं की आम्ही एमपीएससी 3 तुम्हाला अधिकारी बनवतो, तुम्ही दुसरा किंवा तिसरा पाल्य आहे ना तो जन्मास घाला. काय काम करेल का? हा मला माहिती आहे की हे प्रॅक्टिकल नाही आहे, हे थोडं फनी आहे. पण शेवटी काय की तुम्हाला एक लक्षात येत असेल की इकोसिस्टम डेव्हलप करणं गरजेचं आहे. बरोबर? मुद्दा कसा वाटला? तुमचे विचार काय नक्की टाका. मी जो फंडा सांगितलाय तो कसा वाटलाय तो पण सांगा. तुम्ही जर त्या ठिकाणी असणार तर तुम्ही काय करणार? आहे ना? विचार करा, चॅट बॉक्समध्ये आन्सर टाका. बाकी कोणते क्वेरीज असतील तर मी माझा नंबर ऑलरेडी दिलेला आहे. परत एकदा इथे शेअर करतोय बघा. हा, बघा इथं मी माझा नंबर दिलेला आहे ज्यावर तुम्हाला माझ्या सर्व कोणतेही काही क्वेरीज आहेत. मग ते सिलेबस आहे, स्ट्रॅटेजी आहे, सायन्स रिलेटेड कोणता कंटेंट आहे किंवा अजून काही बाबी तुम्हाला जर समजून घ्यायच्या आहेत तर तुम्हाला डायरेक्ट यावर कॉन्टॅक्ट करता येईल. व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा आहे किंवा बॅच जॉईन करायचे तरी पण डायरेक्ट मला या नंबरला कॉल करा. बॅचसाठी कोणतेही ऑनलाईन फ्रॉड वगैरे होणार नाही. आपण डायरेक्ट काय तर कॉलवर पण ऍडमिशन करू शकतो. आणि इथं टेलिग्राम चॅनल दिलेलं आहे खिमराज सर अंडरस्कोर टेक्स्टबुक, ज्यावर माझ्या सर्व सेशनचे अपडेट्स आहेत, पीडीएफ आहेत, सर्व तुम्हाला मिळतील. नेक्स्ट आहे काय तर बॅच बघा आपल्याकडे कोणती आहे तर एमपीएससी साठी राज्यसेवा 2027 साठी जी बॅच आहे फाउंडेशन बॅच आहे स्वराज्य बॅच, ज्यामध्ये आपण बेसिक पासून सुरू करू म्हणजे एनसीआरटी पासून आणि आन्सर रायटिंग पर्यंत सर्व आपण इथं कव्हर करणार आहोतच. नेक्स्ट आहे काय की आपले सर्व क्लासेस हे लाईव्ह असतात आणि अनलिमिटेड रेकॉर्डेड असतात. कोणतेही बंधन नाही तुम्हाला रेकॉर्डेड पाहायला. तुम्ही जॉब करणारे आहात, तुम्ही वर्किंग आहात किंवा तुम्ही हाऊसवाईफ आहात किंवा तुम्हाला टाइम कोणत्या कारणामुळे पॉसिबल होत नाही लाईव्ह सेशन पाहणं तर रेकॉर्डेड पहा. रिव्हिजन करा, परत 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 स्पीड वाढून पहा. कमी वेळामध्ये पाहता येईल पण रिव्हिजन चांगलं होईल जर तुम्ही रेकॉर्डेड सेशन परत परत पाहताय तर. नेक्स्ट आहे काय की तुमचं सिलेक्शन होतपर्यंत तुम्हाला जे पण क्लासेस होतील ना सर्व इथं तुम्हाला ऍक्सेस करता येईल. लाईफ टाइम साठी तुमची ती बॅच आहे. इथं तुम्हाला 18 बुक्स मिळतील आणि पीडीएफ स्वरूपात तुम्हाला क्लास नोट्स पण मिळतील. करेक्ट? मुद्दा क्लिअर? नेक्स्ट मेंटॉरशिप प्रोग्राम आहे. कारण काय? कारण वेळोवेळी जे डाऊट्स येतात त्यासाठी तुम्हाला मेंटॉर्स असणं गरजेचं आहे. तुमचे रेग्युलर मेंटॉर कॉल होतील आणि ते तुम्हाला गाईड करतील. बाकी सब्जेक्ट रिलेटेड जर काही डाऊट्स आहेत तर आपल्याकडे कम्प्लीट फॅकल्टी टीम आहे. माझा नंबर स्क्रीनवर आहे. सायन्स रिलेटेड काही डाऊट आहे तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करते है ना. यासोबतच टेस्ट सिरीज आहे, मॉक टेस्ट आहे, ह्या सर्व बाबी तर होणारच आहे. करेक्ट? भरपूर डिस्काउंट आणि नो कॉस्ट ईएमआय सुद्धा तुम्हाला इथं मिळेल. माझा नंबर दिलाय ना त्यावर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करायचा आहे. ऑल क्लिअर? आणि जर तुम्ही मेन्सची तयारी करत असणार तर मग हा टेलिग्राम चॅनल आहे तो नक्की जॉईन करून ठेवा, जो आहे राज्यसेवा मेन्स गुरुकुल म्हणून. यावर तुम्हाला रेग्युलर मेन्स ओरिएंटेड कंटेंट आहे तो मिळेल. करंट अफेअर्स आहे तो मिळेल. युपीएससी नेमके कसे प्रश्न विचारत आहे, मॉडेल आन्सर्स काय असायला पाहिजे, ह्या सर्व बाबी तुम्हाला इथे मिळतील. त्यामुळे क्यूआर कोड दिलेला आहे किंवा सर्च करता येईल राज्यसेवा मेन्स गुरुकुल किंवा मग क्यूआर कोड दिलेला स्कॅन करून पण जॉईन करता येईल. आय होप की सर्व क्लिअर झालं असेल. तर आपण नेक्स्ट सेशनला भेटूया. दिस इज ऑल फ्रॉम माय साइड. थँक्यू व्हेरी मच.